हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुमच्याजवळ होममेड सॅरलेक्स कसं करतात त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर हे तांदूळ आणि ही मूग डाळ आहे ती मी रात्री धुतली 2-3 पाण्याने आणि चांगली धुवून त्याला चांगल्या स्वच्छ रुमालावर सुकत घातली अगदी रात्रभर. आणि हे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत. हे वॉश नाही करायचे, हे नॉर्मली तसेच आपण यूज करायचे. तर मी याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड घेतले आहे. तुमच्याकडे जे असेल तुम्ही घेऊ शकता, पण मोस्टली करून काजू आणि बदाम हे घ्या. तर आधी काय करायचं आहे, सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्याला नॉर्मल तुपामध्ये भाजायचे आहेत. जास्त तूप नाही घ्यायचे, कारण का ना मग ते ओलसर होतं आणि ते ग्राइंड केलं ना की एकदम आपण जसं शेंगदाणा एकदम पटकन ग्राइंड केला की कसं त्याची जाड पेस्ट होते तशी होऊन जाते. सो थोडंसं तूप घ्यायचं अगदी नॉर्मल. आणि 2 वाटी मी तांदूळ घेतला आणि 1 वाटी मूग डाळ घेतले. अशाच रेशोमध्ये घ्यायचे. तांदूळचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, मूग डाळचं प्रमाण कमी घ्यायचं आहे. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, हे तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे. अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत नीट भाजून घ्यायचं आहे. ब्राउनिश कलरमध्ये होऊन जातं. तुम्ही जसं ते भाजायला लागाल ना तुम्हाला समजून जाईल की हे आपले तांदूळ आहेत ते भाजून झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना ओवा पण तुम्ही ॲड करू शकता थोडासा, कारण का बेबीला गॅसचा वगैरे इश्यू होत असेल ना, जर तुम्ही 6 मंथचा बेबी असेल किंवा 6, 7, 8 तर तुम्ही ओवा पण 4-5 दाणे ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. तर मी हे ॲड केले नव्हते पण मी तुम्हाला सांगते. सो तांदूळ आपल्याला ना अगदी नीट भाजून घ्यायचे आहेत. अगदी त्याचा कलर गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचं. एकदम ब्राउनिश पण नाही करायचं, नॉर्मल भाजून घ्यायचं आहे. अगदी मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे, हाय फ्लेमवरती भाजून नाही घ्यायचं आहे, कारण का ते जळून जातील आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो पण एकदम विचित्र येईल. सो मीडियम फ्लेममध्ये त्याला कंटिन्यूस हलवत राहायचं आहे, आपल्याला थांबायचं नाही आहे, कारण का खाली लागलं ना की ते जळून जातं, ब्राउनिश होऊन जातात. सो कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. ते अगदी टाईम काढून वेळ काढून तुम्ही हे सॅरलेक्स करा. कामांच्यामध्ये करू नका, कारण का गडबडीत केलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खराब होऊन जातात. मला चांगलाच अनुभव आहे. सो वेळ काढून अगदी तुम्ही हे करा. आणि बाहेरच्या सॅरलेक्सपेक्षा ना घरगुती सॅरलेक्स तुम्ही बाळांना द्या. बघा नक्कीच त्यांचं वेट गेन होईल. काजू असतात, बदाम असतात, आपली आईची माया असते त्याच्यामध्ये, आपलं प्रेम असतं त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली बाळाचं वजन हे वाढणारच. कारण का आपली पण मम्मी आपल्याला एकदम आवडीने देते. बाहेरचं आपल्याला खाऊसं वाटलं की आपल्याला मम्मी घरात करून देते, ते आपण आवडीने खातो, त्याच्यानेच आपली तब्येत होते ना. सो तसंच आहे, आपण जे सॅरलेक्स आहे ना घरी करायचं. अगदी टाईम काढून आपल्या बाळासाठी घरगुती खायला द्या. बाहेरच्या सॅरलेक्सनी एवढं वेट गेन नाही होऊ शकत त्यांचं, मला चांगलाच अनुभव आहे. आणि आमची पिल्लू तर बाहेरचं सॅरलेक्स खातच नाही. आणि हे बघा असा कलर झाला ना की तुम्ही ते तांदूळ आहेत ते काढून घ्या, असा नॉर्मली ब्राउनिश. आणि आता आहे ती डाळ माझी ना थोडीशी ओलसर आहे, कारण का थंडीचा टाईम आहे त्याच्यामुळे थोडासा ओलसरपणा होता. सो त्याच्या आधी मी काय करते, थोडीशी मी त्याला पॅनवरती भाजून घेईल. थोडंसं जे मॉइश्चर आहे ते काढून घेईल त्याच्यामधलं, आणि नंतर मग मी तूप ॲड करेल. त्यामुळे तुमच्या पण जर तांदळामध्ये थोडंसं मॉइश्चर असलं, डाळमध्ये पहिलं मॉइश्चर असलं तर पहिलं नॉर्मली भाजून घ्या आणि मगच तूप आहे ना ते ॲड करा, कारण का मॉइश्चर आधी निघालं पाहिजे आणि मगच तुम्ही तूप ॲड करा. सेम डाळमध्ये माझं तसंच झालं. डाळमध्ये थोडं मॉइश्चर होतं त्याच्यामुळे मी आधी नॉर्मली भाजून घेतली, नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आहे मी. आणि मग नॉर्मल आपला जे डाळीचा कलर चेंज होईपर्यंत हलकासा आपण त्याला भाजून घ्यायचं. ही प्रोसेस करायला ऑलमोस्ट आपल्याला ना 20 to 25 मिनिट्स लागतात हे सगळे पदार्थ भाजण्यामध्ये. अगदी मीडियम फ्लेममध्येच भाजा, हाय फ्लेममध्ये भाजू नका कुठलेही पदार्थ. आणि ह्याच्यामध्ये पण एकदम नॉर्मली तूप घ्यायचं, जास्त तूप नाही घ्यायचं, नाहीतर कसं सगळं तूप होऊन जाईल. जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा वरून तुम्ही ॲड करू शकता तूप. आणि जरी आता तुम्ही भाजताना नाही टाकलं ना तरीही चालू शकतं, पण मोस्टली करून टाका तुम्ही, मी असं सजेस्ट करेल तुम्हाला. सो हे पण मी आता अगदी नीट भाजून घेते. आणि असा ज्याचा कलर झाला ना की तुम्हाला मी दाखवेलच पुढे की त्याचा कलर कसा होतो. तर तुम्ही बघते जो कलर आहे ना अशा पद्धतीने झाला की त्याला पण काढून घ्यायचं. आणि आता आपल्याला आता काजू आणि बदाम जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पण तुपामध्ये भाजून घ्यायचे. अगदी नॉर्मल तूप टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये पण, आणि अगदी व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं. हे पण कंटिन्यूस हलवत राहा, नाही तर ना थोडे जळून जातात.
सो पटपट तुम्ही पण असं घरगुती सॅरलेक्स करून बघा, तुमच्या बाळाला देऊन बघा. अगदी मी तुम्हाला सांगते, तुमच्या बाळाचं वेट आहे ते 100% वाढणार. कारण का, ह्याच्यामध्ये आपली प्रेम असतं, आपली माया असते आणि आपण घरातलं करून देतो त्यांना. आणि ह्याच्यात ड्रायफ्रूट्स असतात, प्रोटीन्स असतात. आणि ड्रायफ्रूट्स हे थंडीमध्ये चांगले आणि बाळाच्या पोटामध्ये गेलेले पण चांगले. सो तुम्ही हे सॅरलेक्स नक्की 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 करा आवर्जून. आणि जेव्हा तुम्ही कराल आणि तुमचं बाळ खाईल ना, तेव्हा मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या बाळाला आवडलं की नाही आणि तुम्ही केलं की नाही ते. तर हे जे काजू आणि बदाम आहेत ते अगदी मी नीट भाजून घेते. ऑलमोस्ट काजू आणि बदाम ना 2-3 मिनटाच्या आतमध्येच होऊन जातात. कारण का नंतर ते ना त्यांचा कलर चेंज होतो, पटकन ते हे होऊन जातात, भाजून जातात. आणि हे सगळं माझं आहे ते सगळं तुपामध्ये भाजून झालेलं आहे. तर तुम्ही बघताय कशा पद्धतीने भाजलं आहे. कलर थोडासा चेंज झाला आहे, तुम्हाला समजेलच जेव्हा तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये जाल तेव्हा. आणि आता हे थंड झाल्यानंतर मी थंड व्हायला अगदी रात्रभर ठेवून दिलेलं, कारण का पिल्लूमुळे मला टाईम नाही भेटला. सो मी हे सकाळी केलं. आता काय करायचं, हे मी ग्राइंड केलं आहे. आणि आता कसं होतं, थोडंसं जाडसर असतं, त्याच्यामुळे गाळणी घ्यायची आपली पिठाची आणि त्याच्यावरती आपण ग्राइंड केलेलं टाकायचं आणि खाली गाळून घ्यायचं. अशी प्रोसेस करत राहायची जोपर्यंत त्याचा ते पावडर फॉर्ममध्ये होत नाही तोपर्यंत. आणि फायनली माझी 1 बॉटल आहे ती अशी भरून झाली. तुम्ही पण आहे ना, मी तुम्हाला सजेस्ट करेल काचेच्या बॉटलमध्ये बाळाचं आहे ना ते स्टोअर करा सगळे पदार्थ आहेत. आणि ह्याची करण्याची प्रोसेस आहे ती कशी आहे, साधं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे गरम पाणी नाही घ्यायचं, साधं पाणी घ्यायचं आहे. तुमच्या बेबीला जेवढं सॅरलेक्स हवे 1 चम्मच 2 चम्मच तेवढं ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं त्याला आणि मग गॅसवर ठेवायचं. आणि ज्याची थिकनेस आहे ना ती तुम्हाला कसं पातळ हवे, तुमचा बेबी 6 महिन्याचा असेल 7 महिन्याचा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यामध्ये मीठ आणि शुगर अजिबात ॲड करू नका, आहे तसं द्या. पाहिजे तर तुम्ही थोडंसं लॅक्टोजन पावडर असते ती ॲड करू शकता, तुम्ही बाळाला देत असाल तर. खात नसेल त्यांना पहिलं तुम्ही लॅक्टोजन पावडर टाकून द्या सॅरलेक्समध्ये, बाळ अगदी आवडीने खाईल. आणि तुम्हाला जर ही सॅरलेक्सची माझी रेसिपी आवडली असेल, अजून तुम्हाला रेसिपी बघायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजून मी तुम्हाला अशा अगदी नवीन नवीन रेसिपी दाखवत जाईल, घरगुती कसं करतात, काय करतात, सॅरलेक्स करतात, ओट्सची खीर, रव्याची खीर, अजून